जिला निर्वाचन अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने बताया कि जिन मतदाताओं के नाम दो या उससे अधिक स्थानों की मतदाता सूची में दर्ज हैं, उन्हें अब चिन्हित किया जाएगा। ऐसे मतदाताओं के नाम के आगे दो स्टार्स लगाए जाएंगे। डॉक्टर इटनकर ने स्पष्ट किया कि इन मतदाताओं को एक गारंटी पत्र भरकर यह बताना होगा कि वे किस स्थान पर मतदान करेंगे, भले ही किसी का नाम दो जगह दर्ज हो। पत्रकार परिषद में जानकारी देते हुए डॉक्टर इटनकर ने कहा कि नागपुर जिले की 15 नगर परिषदों और 12 नगर पंचायतों के लिए मतदान 2 दिसंबर को होगा। इसके लिए 1 जुलाई 2025 की मतदाता सूची को आधार माना गया है, इसलिए अब किसी का नाम जोड़ना या काटना संभव नहीं है। उन्होंने बताया कि 7 नवंबर को प्रभागवार अंतिम मतदाता सूची जारी की जाएगी, जिसमें 2 स्थानों पर नाम दर्ज मतदाताओं के आगे सितारे अंकित किए होंगे। ऐसे मतदाताओं से चुनाव कर्मचारी घर जाकर ये लिखवाएंगे कि वे किस स्थान पर वोट डालेंगे। यदि कोई मतदाता ऐसा नहीं करता तो मतदान केंद्र पर पहुंचने पर उसे विश्वास पत्र भरवाया जाएगा। पत्रकार परिषद में पुलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनि, निवासी उप जिलाधिकारी अनूप खांडे समेत जिले के सभी अधिकारी उपस्थित रहे। डॉक्टर इटनकर ने कहा कि नगर परिषद एवं नगर पंचायत चुनाव के लिए प्रशासन पूरी तरह से तैयार है। नामांकन प्रक्रिया 10 नवंबर से शुरू होगी और 17 नवंबर तक चलेगी। नामांकन पत्रों की जांच 18 नवंबर को होगी। अपील वाले स्थान के नाम वापस लेने की अंतिम तारीख 21 नवंबर और अन्य स्थानों से 25 नवंबर तक तय की गई है। मतदान 2 दिसंबर को सुबह 7:30 से शाम 5:30 बजे तक होगा, जबकि मतगणना 3 दिसंबर को सुबह 10 बजे से शुरू होगी। उन्होंने बताया कि निष्पक्ष एवं पारदर्शी चुनाव सुनिश्चित करने के लिए पुलिस और प्रशासनिक टीमें पूरी तरह से सतर्क रहेगी। सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार मित्रांना माझा नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज काल स्टेट इलेक्शन कमिशननी प्रेस घेऊन येणाऱ्या नगर परिषदा नगर पंचायतांच्या इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला तो कार्यक्रम वाचून दाखवतो की जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे हा उद्या दिनांक 6/11 आम्ही पब्लिश करणार आहे। त्यानंतर नाम निर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याची कालावधी हा 10 ते 17/11 च्या दुपारी 2 वाजतापर्यंत अलाउड राहील। त्यानंतर वरील नाम निर्देशन पत्र स्वीकारण्याची कालावधी सुद्धा 10/11/25 ते 17/11/25 दुपारी 3 वाजतापर्यंत राहील आणि यामध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला हे अर्ज करता येणार नाही। त्यानंतर नाम निर्देशन पत्र छाननी हे 18/11/2025 सकाळी 11 वाजतापासून छाननीचा कार्यक्रम राहील आरोकडे। त्यानंतर ज्या ठिकाणी छाननी झाल्यावर ज्या ठिकाणी अपील नाही आहे त्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 19 ते 21 दिनांकला 3 वाजतापर्यंत राहील। त्यानंतर ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी ही तारीख 21/11 ते 25/11 पर्यंत अलाउड केलेला आहे। त्यानंतर निवडणूक चिन्ह अलॉट करण्याचा तारीख आहे 26/11। त्यानंतर आवश्यक असल्यास मतदान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। मतदान दिनांक 2/12/25 ला एकाच वेळेस सगळ्या 27 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या 27 नगर परिषदा नगर पंचायतीला इलेक्शन होतं त्याला दिनांक 2/12 ला सकाळी 7:30 पासून ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपण हे मतदान घेणार आहे। निकाल मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा 3/12/2025 ला सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल आणि सगळ्यात शेवटचं शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करण्याचा तारीख राहील 10/12/2025 च्या पूर्वी हे आपल्याला करावं लागणार आहे। हा थोडक्यात निवडणूकचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 27 ठिकाणी लोकल बॉडीचे इलेक्शन होत आहे। यामध्ये जवळपास 374 प्रभाग आहे, 546 सदस्य संख्या जे निवडणुकीला पार पाडणार आहे। त्यानंतर 27 अध्यक्ष पदांसाठी इलेक्शन होणार आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास 7,32,132 मतदार राहील याच्यामध्ये। त्यानंतर जवळपास 891 मतदान केंद्र याच्यामध्ये आहे, 27 निवडणूक निर्णय अधिकारी आहे, 27 अतिरिक्त म्हणजे ARO त्याच्यामध्ये राहील आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जवळपास 4,500 ते 5,000 निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पार्ट घेणार आहे। या इलेक्शनसाठी लागणारं साहित्य BU सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। त्याचं FLC सुद्धा झालेलं आहे, त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातली सगळे ARO सगळी टीम तयार आहे। फक्त आता एकच आपल्याला विनंती आहे की ज्या प्रकारे आपण लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्हाला मतदान वाढवण्यासाठी मदत केली त्याच धर्तीवर येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये
प्रशासनासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम करून जास्तीत जास्त मतदारांना पोलिंग स्टेशन पर्यंत आणून मतदान करण्यासाठी प्रवृत्त आपण करावं. थँक्यू. वीडियो जर्नलिस्ट अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.